नाही. दरवेळेला निवडणुका येतात त्यावेळी तुम्हाला कोकणाचे असून सुद्धा कोकणाची जबाबदारी न देता विदर्भाची जबाबदारी तुम्हाला देण्यात येते, याकडे आपण कसं पाहता? नाही, असं आहे की मला विदर्भाची जबाबदारी दिली पक्षानं, खरं तर ते चूक केली असे मी मानायला तयार नाही. मला कोकणाची का दिली नाही हा प्रश्न तेव्हाही नव्हता, आजही नाही आणि उद्याही तर आता नसणारच आहे. परंतु विदर्भामध्ये मला माझं जे काही कौशल्य होतं, माझ्यामध्ये जे काही कॅपॅसिटी होती, ती दाखवण्याची संधी मला मिळाली नाही. 28 जागा होत्या विदर्भामध्ये माझ्याकडे दिलेल्या. उमेदवारी आमच्या पक्षाने किती घेतली? 1. पक्ष फुटलाय, पक्षाची निशाणी बदलली आहे, पक्षाची निशाणी लोकांपर्यंत पोहोचणार कशी? खरं 1 जागा फक्त तुम्ही घेतली आणि तिथेही काँग्रेसने आपला बंडखोर केला आणि त्या संदर्भात आम्ही शब्द काढायला तयार नाही. बाकीच्या ठिकाणी काँग्रेसला धडा शिकवायला आम्ही तयार नाही. पण काँग्रेस तर म्हणते की तुम्ही वाटाघाटीमध्ये उद्धव ठाकरे हे यांचा वर्ड हा फायनल असतो, मग त्यांना बोलताच येत नाही. काँग्रेसच्या लोकांची ही घुसमट होते, मग इथं का नाही तुमची माणसं बोलली? आम्हाला चर्चेला बसवलंच नाही. आमचं काय म्हणणं होतं की आम्हाला जी जबाबदारी दिली आहे ना, त्या भागाच्या चर्चेकरता आम्हाला बसवा ना. आम्हाला बसवलंच नाही. 1 जागा निवडून आलेली विदर्भातली रामटेकची खासदारकीची जागा ती तुम्ही सोडलीत. तुम्ही पक्ष आपला नवीन झाला, तर थोडक्यात निशाणी बदलली. निशाणी पोचायला मार्ग काय आहे? पहिली खासदारकीची 1 जागा होती, तीही तुम्ही सोडलीत. दुसरी आमदारकीची 1च जागा होती, तीही तुम्ही फक्त 1च जागा घेतलीत. माझ्याकडे अर्धा पश्चिम महाराष्ट्र दिला, सातारा, सांगली आणि कोल्हापूर. तिथेही 28 जागा आमदारकीच्या होत्या, तिथेही अवघ्या 3च जागा घेतल्या. निवडून आलेल्या जागा सुद्धा आम्ही सोडल्या. खासदारकीच्या निवडून आलेल्या जागा आम्ही सोडल्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2-2 जागा आमच्या निवडून आलेल्या होत्या, 3-3 जागा निवडून आमच्या आलेल्या होत्या. पक्ष वाढणार कसा? पक्ष वाढणार कसा? पक्ष वाढण्याकरता म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात. आणि मग तुम्ही म्हणता तसं तुमचा प्रश्न की कोकणामध्ये जबाबदारी दिली नाही. मला बाहेर जबाबदारी दिली ती बरीच झालं होतं, पण मला माझं कौशल्य, मला माझं कसब, मला माझी कामाची पद्धत किंवा मला माझ्याकडे काय स्किल आहे ते दाखवायला संधी काय आहे? काहीच नाहीये. लोकांचे फक्त रडणं आणि लोकांनी फक्त हातपाय चोळणं आणि लोकांनी म्हणायचं साहेब आम्ही एवढं मर मेलो पण संधी नाही मिळाली. मी कार्यकर्ता आहे, माझ्या आतड्याला पीळ पडतो ते कार्यकर्त्याची ते दुःख बघून. मी ती सगळी जबाबदारी सोडलेली आहे. उद्धव साहेबांना विनंती केली, पत्र लिहून दिलं आणि सांगितलं मला ह्या सगळ्या जबाबदारीतून तुम्ही मोकळं करा. अशा पद्धतीनं पक्ष पुढे सरकू शकणार नाही. पक्ष पुढे सरकण्याकरता माझ्यासारख्या नेत्यांना जी जबाबदारी दिलेली आहे तिथे अधिकार दिले पाहिजेत, तिथली नेतृत्व तयार केली पाहिजेत. पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन आता तयार केला पाहिजे. निवडणूक आली की आम्ही कोणाला तरी शोधायला जाणार, जो भेटेल त्याला उमेदवारी देणार. अशानं पक्ष कसा पुढे सरकणार? त्यामुळे मला कोकणाची जबाबदारी पाहिजे असं काय नाही. पण दिल्यास रिवॅम्प कराल तुम्ही तिकडे पक्ष? नाही, मी घेणार नाही. आता मी घेणार नाही. नाराज झालाय? नाही, अजिबात नाही. तिथे कोकणातले नेते बरेच आहेत. कोकणामधले मी स्वतः जसा कोकणातला आहे तसे अनिल परब कोकणातले आहेत, तसे आमचे सुनील प्रभू कोकणातले आहेत, तशाच पद्धतीने विनायक राऊत कोकणातले आहेत, स्वतः सुभाषराव देसाई आमच्या कोकणातले आहेत. आणखीन कोण कोण असे कोकणातले आहेत ना. शेवटी मी कोण आहे? मी एकटा कोण नाहीये. त्यामुळे माझ्यामध्ये ती क्षमता आहे बाहेर जाऊन काम करायची, पण त्याच्याकरता आता थोडंसं ते अवघड आहे काम.